आज गेलो तर जिवंतपणे स्वर्ग बघायला. पहा मग समोर सांगतो. तर सकाळी उठलो, फ्रेश गिरेश झालो, चला म्हटलं देवीचं दर्शन करून येऊ. दर्शन वगैरे केलं, रूमवर आलो, 6 मिनिटं बसलो, तेवढ्यामध्ये आईचा कॉल आला की आम्ही शेगावला येत आहे, तू पण येतो म्हणे. म्हणलं ठीक आहे. तर लगेच झगामगा तयार करून निघालो मी स्टेशनवर जायसाठी. म्हणलं स्टेशनवर जायच्या पहिले पेट्रोल पंपवर पेट्रोल टाकून घेतलं. स्टेशनवर पोहोचलो, गाडी पार्किंग मध्ये लावली आणि गेलो तिकीट काढायला. तिथे गेलो तर डॉगेश भैया बसलेले होते. डॉगेश भैयांना हाय हॅलो केलं, त्यांना म्हटलं फॉलो करा मला. मग तिकीट काढून गेलो आतमध्ये. तिथे एवढा वेळ बसलो पण गाडी काही येतच नव्हती. म्हणलं आता स्टेशनचे चक्कर मारू. मग इकडे तिकडे फिरता फिरता मला दिसलीच कॅमेरे. त्या कॅमेऱ्याला बरोबर पाहिलं, मग सर्व झालं आणि लास्टला दिसलं की याचे केबलच जोडेल नाही. मग का खूप वेळ तिथे टाइमपास केला आणि तेवढ्यामध्ये मला भूक पण लागली होती खूप सारी. स्टेशनच्या कॅन्टीनवरून मस्त चिप्स वगैरे घेतलं, लस्सी वगैरे घेतली. ते सर्व खाईपर्यंत पण गाडी नव्हती आली. सकाळी 8:30ची गाडी डायरेक्ट आली 12ला. जसं मलकापूरच्या स्टेशनवरून धकलो, कशी बशी ते गाडी आली होती, पण गाडीमध्ये एवढी गर्दी होती की बेकारच बेकार. उभं राहायला पण जागा नव्हती. मग काय कसं बी करून आम्ही गाडीमध्ये बसलो. तर 42च्या स्पीड आम्ही आलो नांदुऱ्यामध्ये. तर नांदुऱ्यामध्ये येऊन डबल गाडी बंद पडली. म्हणलं चला बा आता यांच्याकडून काही काम जमत नाही, आपणच पाहू गाडीला काय झालं ते. खाली उतरलो, सगळे टायर चेक केले. म्हटलं हो टिटू काका, हे टायर पंक्चर झालं, तेवढं बदलून घ्या बरं. कसं आहे म्हटलं, खूप उशीर होता जायला पुढे. ते म्हणे हो भैया करते रुको छडा. म्हणलं लवकर करा राव, ऊन पहा किती आहे. मग काय मस्त बड्यापैकी एसीची हवा खात मी आलो शेगावमध्ये जसं पोहोचलो, म्हणलं चला ऑटो घ्या पटकन जा. गेल्याबरोबर आईला भेटलो आणि त्यांचं दर्शन वगैरे झालं होतं आणि ते रिटर्न जाणार होते. त्यांची भेट वगैरे घेतली. मग काय भेटून वगैरे झाले. म्हणे आता आम्ही जातो, तू पण जा दर्शन करून. म्हणलं ठीक आहे. मग काय तेवढ्यात आपल्याला आपल्या गावातले 2 दलिंद्र मित्र भेटले. त्यांच्याशी बोललो गेलो आणि त्यांना म्हटलं चला मी येतो. मग त्यांना बाय बाय केलं आणि मी आलो दर्शन करायला. मी करतो दर्शन, तोपर्यंत फॉलो करून घ्या बरं. पुढच्या पार्ट मध्ये दाखवतो मी पूर्ण कसं आहे आणि काय आहे. जय गजानन माऊली.